हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आपण स्टॅटिस्टिकल थर्मोडायनामिक बघत होतो. मागच्या टॉपिकमध्ये आपण ट्रान्सलेशनल पार्टिशन फंक्शन काय असतं, रोटेशनल पार्टिशन फंक्शन आणि इलेक्ट्रॉनिक पार्टिशन फंक्शन वगैरे डिस्कस केलं. ठीक आहे. आज आपण बघणार व्हायब्रेशनल पार्टिशन फंक्शन काय नेमकं. ठीक आहे. इम्पॉर्टंट टॉपिक आहे. डेरिवेशन आहे. डेरिवेशन विचारलं जाऊ शकतं स्टॅटिस्टिकल थर्मोडायनामिक्समध्ये. कुठल्या डेरिवेशन विचारलं जाऊ शकतात. ठीक आहे. तर तुम्ही जर मागचा पार्ट बघितला तर बघा. तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात. ओके. आणि तुम्ही जर नवीन असणार चॅनलवर तर सबस्क्राईब देखील करा. व्हिडिओ हेल्प वाटला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता बघा, नेमकं व्हायब्रेशनल पार्टिशन फंक्शन तुम्ही कशा प्रकारे ते डेरिवेट करता. एकदम इझी. फक्त तुम्हाला काय करत जायचं, व्हॅल्यू टाकत जायचं. ठीक आहे. तर तुम्ही कंप्लीट बघा, काही स्किप वगैरे करू नका, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. आता व्हायब्रेशनल पार्टिशन व्हीवरनंच तुम्ही लक्षात येऊन जाणार की इट इज डिनोटेड बाय क्यू व्हायब्रेशनल. ठीक आहे. आपण व्हायब्रेशनल VIB म्हणजे व्हायब्रेशनल, ठीक आहे, त्याच्याने डिनोट करतो क्यू व्हायब्रेशनल. ठीक आहे. पार्टिशन फंक्शन आपण क्यूने डिनोट करतो. आता एनर्जी लेवल जी डायग्राम असते, आपण जी एनर्जी वन डायमेन्शन याच्यासाठी घेतो आहे ती कशावर आपण डिपेंड असतात, ते लिनियर हार्मोनिक ऑक्सिलेटर. सिम्पल आहे. ठीक आहे. आणि तुम्ही आतापर्यंत जेवढं पण बघितलं त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की तुमचे जे पण पार्टिशन फंक्शन म्हणजे रोटेशनल आणि इलेक्ट्रॉनिक पार्टिशन फंक्शनमध्ये तुमची जी डिजनरेशनची व्हॅल्यू होती 2J+1 येत होती, बरोबर की. आणि जे व्हायब्रेशनल आहे तुमच्याला ट्रान्सलेशनल आहे आणि व्हायब्रेशनल त्याच्यामध्ये तुमची J+1 अशी व्हॅल्यू येते. ठीक आहे. आपण पुढे डिस्कस करणार, ते मला इझिली अंडरस्टँड होईल. कन्फ्युजन होऊ नका. जेवढं तुम्हाला इझिली लक्षात अंडरस्टँड ठेवण्याचं, जेवढं इझिली होतं तेवढं इझिली लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता बघा, त्याला आपण डिनेट करतो क्यू व्हायब्रेशनल डिनेट करतो. वन डायमेन्शनल साठी एनर्जी लेवलची तुम्ही काय केलं आहे, लिनियर हार्मोनिक ऑक्सिलेटर डिपेंडन्स. ठीक आहे. आपण त्या प्रकारे डिझाईन काढत असतो. व्हायब्रेशनल त्याला आपण व्ही म्हणजेच व्हायब्रेशनल लक्षात आलं, V1/2 Hμ या प्रकारे तुम्ही दाखवू शकतात. किंवा N+1/2 Hμ तुम्ही हे इक्वेशन दाखवू शकतात किंवा हेही, दोघं पण एकच आहे. ठीक आहे. किंवा तुम्ही व्हायब्रेशनल N+1/2 H आणि तुमचा हा ओमेगा. ठीक आहे. ह्या प्रकारे तुम्ही दाखवू शकता. तुम्हाला माहिती आहे. आता हे इझिली तुमचं लक्षात येण्यासाठी मी सांगू शकते की बघा, एचची व्हॅल्यू तुम्ही एच डॅची व्हॅल्यू जी H/2π, बरोबर. आणि तुमच्या ओमेगाची व्हॅल्यू 2πμ आहे, बरोबर की. आता बघा, तुम्ही Hμ पण डायरेक्ट दाखवू शकता. तर ते कशा प्रकारे, आता तुम्हाला माहिती की तुमची जी ओमेगाची व्हॅल्यू 2πμ आहे आणि याची व्हॅल्यू काय, Hμ. आता जर सपोज तुम्ही या दोघी व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट केला, ठीक आहे. आता H आणि हा ओमेगा, ठीक आहे, H आणि हा ओमेगा तुम्ही घेतला, ठीक आहे, H आणि ओमेगा. तर तुम्ही काय करा, सिम्पल बघा, 2πμ आणि हा व्हॅल्यू जसं जसं इंटू H/2π. ठीक आहे. 2π गेट कॅन्सल आणि Hμ. ठीक आहे. म्हणजे Hμ तुम्ही दाखवू शकता. इट्स ओके. आता बघा, नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्ही समजा की व्हेअर द एन म्हणजेच काय की तुझे नंबर ऑफ व्हायब्रेशन क्वांटम नंबर असतात ते असणार. ठीक आहे. एनमध्ये तुम्ही 0, 1, 2, 3 म्हणजे त्याला तुम्ही काय होता, व्हायब्रेशन क्वांटम नंबर देखील म्हणतात. तुम्हाला ही व्हॅल्यू तुम्ही Hμ का म्हणून लिहू शकतो ते मी तुम्हाला सांगितलं आहे. आता व्हेअर एन म्हणजेच काय, 0, 1, 2, 3 ह्या व्हॅल्यू तुम्हाला काय करायचं, पुटअप करायचं आहे या इक्वेशनमध्ये. ठीक आहे. म्हणजेच काय की लिनियर हार्मोनिक ऑक्सिलेटर द एनर्जी लेवल आर नॉन डिजनरेट. आता तुम्ही जे आपण व्हॅल्यू बघितलं म्हणून मी बोलले की तुम्हाला हे म्हणजे लक्षातच ठेवायचं आहे तुम्हाला की GN=1 व्हायब्रेशनमध्ये येतं. तुमचा जो रोटेशन इलेक्ट्रॉन 2J+1 येतं. ठीक आहे. व्हॅल्यू द व्हायब्रेशनल पार्टिशन फंक्शन क्यू व्हायब्रेशनल समेशन ऑफ द N=0 रेज टू इन्फिनिटी 0 to इन्फिनिटी GN. आता GNमध्ये तुम्ही काय करा, फक्त व्हॅल्यू पुटअप करत जाणार, बरोबर की नाही. आता नेक्स्ट याच्यामध्ये काय E⁻⁴ GN काय तुमच्याला 1 आहे. तो 1 तुम्ही इंडिकेट केला काय, डायरेक्ट लिहिलं काय, बरोबर की नाही. आता GN तुम्ही न लिहिता काय करा, 1 म्हणजे 1 तुम्ही राईट डाऊन केला, नाही केला, इट्स ओके. क्यू व्हायब्रेशनल समेशन ऑफ द 0 रेज टू इन्फिनिटी EN/kT. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही सांगू शकता क्यू व्हायब्रेशनल समेशन ऑफ द N=0 इन्फिनिटी. आता तुम्ही काय करणार आहे, याची व्हॅल्यू आता तुम्ही तुम्हाला आधीच आपण सांगितलं की N+1 ही व्हॅल्यू आपण घेतलेली. ठीक आहे. ती आपण काय करणार, फक्त इक्वेशनमध्ये टाकत जाणार आहे. ठीक आहे. आता EN म्हणजेच काय, तुम्ही जी ENची व्हॅल्यू जी घेणार आहे, ENची व्हॅल्यू तुम्ही काय घेणार आहे, N1/2 Hμ घेणार आहे. ठीक आहे. ती एक व्हॅल्यू फक्त इथं काय करणार आपण टाकणार आहे. ठीक आहे. N1/2 Hμ
अपॉन द हा के टी ॲज जसं तुम्हाला के म्हणजेच माहिती आहे ब्लॉट्समॅन कॉन्स्टंट असतो हे तुम्हाला माहिती आहे बरोबर की नाही. आणि व्हॅल्यू लिहिणार तर एन इक्वल टू 0 1 2 3 आता ह्या याच्यामध्ये पुटअप करत जाणार. आता हे इक्वेशन कुठून आलं कन्फ्युजन होऊ नका. आपण आधी स्टार्टिंगलाच घेतलेलं आहे की तुम्ही कुठलं हे घेऊ शकतात किंवा हेही घेऊ शकतात. ठीक आहे ना. मग आपण हे इक्वेशन घेतलं त्याच्यामध्ये पुटअप केलं आहे बरोबर. आता दुसरं काही नाही केलं मी फक्त एनची व्हॅल्यू ती टाकली आहे. ठीक आहे. एन मायनस एन 1/2 एच म्यू तर इथपर्यंत तर आपली व्हॅल्यूच झाली एच म्यूपर्यंत. आणि आपण हा के टी ॲज जसं राईट डाऊन केला आहे. क्यू व्हायब्रेशन ई रेज टू मायनस एच म्यू 2 के टी. आता तुम्ही हे काय करत जाणार आहे इक्वेशन एक घेत जाणार आहे. ठीक आहे. एक इक्वेशन तुम्ही घेत जाणार. आता 2 के टी घेतल्यानंतर तुम्ही काय करणार आहे आता 1ने तुम्ही काय करणार आहे ॲडिशन म्हणजे जस्ट आता इथे 0 व्हॅल्यू असेल तर 0 येणार बरोबर की नाही. आता तुम्ही नेक्स्ट टाईमला तुम्ही 1 ॲड केला तर 1 काय होईल 2 + 1 काय होऊन जाईल 3 होऊन जाईल. प्लस 3 + 1 काय होऊन जाईल तुमच्याला 3 + 2 काय होऊन जाईल. यांची व्हॅल्यू आपण इथं यांची व्हॅल्यू आपण इथं काय टाकत जाणार आहे 0 1 2 3 ह्या प्रकारे टाकत जाणार. आता 0 टाकले तर तुमचं काय 2 किती येईल तुमच्याला 2 + 1 इथं जर 1ची व्हॅल्यू टाकली तर 3 येईल. इथं 0 झाला इथं 3 झाला. परत 2 प्लस आणि इथं ही व्हॅल्यू 3 टाकली आपण 3 + 2 किती झालं 5 झाले. या प्रकारे हे इक्वेशन बनत जाईल. ठीक आहे. नेक्स्ट येईल की क्यू व्हायब्रेशनल ई रेज टू मायनस एच व्ही 2 के टी. आता तुम्ही काय केलं कॉमन काढणार आहे. कॉमन तुम्ही काय तुम्हाला माहिती की तुमची काय येईल 1 ॲसचं तुम्ही जसं इक्वेशन राईट डाऊन करणार आहे. हा कॉमन काढून ई रेज टू मायनस एच म्यू अपॉन के टी ई रेज टू -2. इथं पण तुम्ही काय करणार व्हॅल्यू काय करत जाणार पुटअप करत जाणार 2 एच म्यू के टी. ठीक आहे. या प्रकारे लेट द एच म्यू आणि तुम्ही एच म्यू अपॉन के टीला तुम्ही काय डिस्कस करणार एक्स डिस्कस करूया आपण. ठीक आहे. एस डिनोट करूया आणि याच्यावर फक्त काय करणार आहे आपण व्हॅल्यू टाकणार आहे एक्सची व्हॅल्यू टाकणार आहे. एच म्यू जिथे एच म्यू अपॉन के टी असणार तिथे काय करणार आपण एक्स रिप्रेझेंट करणार आहे. ठीक आहे. बाकीचे क्वेश्चन ॲज जस्ट असं लिहिणार आहे. ई व्हायब्रेशनल ई रेज टू एच म्यू अपॉन द 2 के टी. आता तुम्ही एक्स व्हॅल्यू सांगितली बरोबर की नाही 1 + ई रेज टू मायनस एक्स 2x 3x 4x वॉट जिथपर्यंत आपण घ्या तिथपर्यंत. ठीक आहे. नेक्स्ट तुमचं क्यू व्हायब्रेशनल ई रेज टू मायनस एच म्यू 2 क्यू टी. आता तुम्ही जर ही व्हॅल्यू जर तुम्ही रिप्रेझेंट करा मॅथमॅटिकल एक्सप्रेशननुसार काय होईल 1/1 मायनस ई रेज टू मायनस एक्स येणार आहे. ठीक आहे. क्यू व्हायब्रेशनल ई रेज टू एच म्यू 2 के टी अपॉन द तुम्ही ही व्हॅल्यू राईट डाऊन केली एच म्यू के टी. कारण की तुम्हाला माहिती के काय तुमच्याला केला तुम्ही के बी म्हणजे हे तुमचं जर मॅथमॅटिकल म्हणजे व्हायब्रेशनल पार्टिशन फंक्शन तुमचं तर येऊन गेलेलं आहे. व्हायब्रेशनल पार्टिशन फंक्शन तुम्हाला हे काय करायचं आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये फक्त तुम्ही काय करणार केची व्हॅल्यू के बी टाकणार. फक्त केच्या जागेवर तुम्ही काय करणार आहे के बी राईट डाऊन करणार ॲज सच इक्वेशन जसं तसं राईट डाऊन करणार आहे. देन थीटा व्हायब्रेशन म्हणजे थीटा व्ही म्हणजे काय व्हायब्रेशन असते त्याला डिफाईन काय करतो आपण कॅरेक्टरिस्टिक ऑफ द व्हायब्रेशन टेम्परेचर. आता टेम्परेचर काय होऊन जाईल कॅन्सल आउट होऊन जाईल बरोबर की टी टी तुमचं काय होऊन जाईल कॅन्सल आउट होऊन जाईल. म्हणजेच थीटा व्हायब्रेशन इक्वल टू द एच म्यू अपॉन द के बी एच म्यू अपॉन द के बी क्यू व्ही. आता फक्त डायरेक्ट तुम्ही काय करणार आहे एच म्यू अपॉन द के बीची व्हॅल्यू काय करणार तुम्ही थीटा व्ही टाकणार आहे. कळतं आहे. क्यू व्हायब्रेशन ई रेज टू थीटा व्ही अपॉन द 2 टी 1 मायनस ई रेज टू थीटा व्ही. तुमचा के बी तुमचा काय झाला आहे तुम्ही काय केलं आहे कॅन्सल आउट केलं. ठीक आहे. थीटा व्हीची तुम्ही व्हॅल्यू लिहिली इथं. ठीक आहे. आणि टी टी गेट तुमचा काय होऊन जाईल टेम्परेचरला व्हायब्रेशन टेम्परेचर काय होऊन जाईल कॅन्सल आउट होऊन जाईल. दिस इक्वेशन कशा प्रकारे राईट डाऊन करू शकता तुम्ही क्यू व्हायब्रेशनल ई रेज टू मायनस थीटा व्हायब्रेशनल म्हणजे व्हायब्रेशनच्या याच्यामध्ये ना व्ही आपण इथे लिहिला म्हणजे व्हायब्रेशनल अपॉन द 2 टी आणि ॲसेस बाकीचं इक्वेशन फक्त व्हीच्या इथं फक्त तुम्ही काय केलं आहे व्हायब्रेशन लिहित आहे. ठीक आहे. ॲसेस सेम इक्वेशन द व्हायब्रेशनल पार्टिशन फंक्शन वेन द एनर्जी ग्राउंड स्टेटला तुम्हाला माहिती काय असते एन इक्वल टू 0 असते अँड नॉन 0 दॅट इज द तुम्ही इक्वेशनमध्ये लिहू शकतात की ई 0 इक्वल टू 1/2 एच म्यू म्हणजे Z0 ई येणार आहे तुमचा. करतो आहे. आता नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्ही सांगू शकतात की अकॉर्डिंग टू द हॅन्सबर्ग प्रिन्सिपल जे अननेसेसरी प्रिन्सिपल काय सांगतं की both the position and momentum of the harmonic oscillator cannot be determined.
cannot be determined stimulated leads to the 0 point energy. आता 0 point energy आपण काय बघितलं, 0 येतं बरोबर की ग्राउंड स्टेटला तुम्ही काय असणार, 0 असणार, n इक्वल टू द काय असणार आहे, 0 असणार, म्हणजे काय E0 इक्वल टू 1/2 hν करतो आहे अकॉर्डिंग टू द क्लासिकल मेकॅनिक एक्सप्लेनेशन. आता क्लासिकल मेकॅनिक एक्सप्लेनेशननुसार काय सांगू शकतो की एनर्जी लेवल एक्सप्रेशन फॉर द हार्मोनिक ऑसिलेटर इज. आता तुम्ही कशाने एनर्जी लेवल एक्सप्रेस करताय, हार्मोनिक ऑसिलेटर जर एक्सप्रेस जेव्हा करणार तेव्हा तुम्ही काय सांगू शकता की ई व्हायब्रेशनल एन एच म्यू, म्हणजे तुम्हाला माहिती की यांची व्हॅल्यू तुमची काय 0 1 2 3 म्हणजे ज्या तुम्ही व्हॅल्यू घेऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे एन इक्वल टू 0 इक्वल टू 0 इक्वल टू 0, म्हणजे ग्राउंड स्टेट एनर्जी तुमची कशी असते, 0 असते, कारण की 0पासून स्टार्ट होणार तुमची ग्राउंड स्टेट एनर्जी. ठीक आहे, thus the vibrational partition function Q vibrational समेशन ऑफ द n इक्वल टू 0. हां, आणि मी तुम्हाला एक सांगायचं विचारले, आता आपण इथं समेशन घेतो, तुम्हाला आधी सांगितलं जेव्हा समेशन घेतो तेव्हा आपण काय करतो, ॲडिशन करतो. ठीक आहे, आता भरपूर जणांना कन्फ्युजन होऊ देऊ नका. इथं आपण डायरेक्ट समेशनच्या जागेवर काय करतो, इक्वेशन जेव्हा राईट डाऊन करतो आहे तेव्हा आपण काय करतो आहे, ॲडिशन करत जातो आहे बरोबर की नाही, म्हणजे समेशनची जागा आपण काय करणार, ॲडिशन घेणार आहे बरोबर की नाही, या प्रकारे. आणि इक्वेशन पूर्ण काय करणार आपण, राईट डाऊन करणार आहे. ठीक आहे, एवढंच आहे या इक्वेशनमध्ये. नेक्स्ट तुम्ही सांगू शकता की समेशन ऑफ द e⁻⁻ इथं ऑलरेडी घेतली व्हायब्रेशनची व्हॅल्यू. ठीक आहे, कळते ना, ही व्हायब्रेशनची व्हॅल्यू अपॉन द KBT. आता काय होणार की व्हायब्रेशनमध्ये फक्त व्हॅल्यू काय करणार, पुट करणार आहे. ॲडिशन केली तुम्ही hμ अपॉन KBT, नंतर नेक्स्ट काय येईल मग -2 hμ KBT, -3 hμ KBT, नंतर -4 जेवढं जीपर्यंत तुम्ही करणार सो. ठीक आहे, Q व्हायब्रेशनल इक्वल टू द 1/1 e⁻⁻ KBT. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती की तुम्ही एक्सची व्हॅल्यू काय घेतली, hμ अपॉन KBT घेतली, तर फक्त ते एक्स तुम्ही काय करणार आहे त्या व्हॅल्यूमध्ये पुटअप करत जाणार. ठीक आहे, या प्रकारे येणार आहे. आता Q व्हायब्रेशन इक्वल टू द 1 अपॉन द, तुम्ही फक्त इथं व्हॅल्यू काय लिहिली, थीटा व्ही व्हायब्रेशनल आणि टी. ठीक आहे, आपण इथं सांगितलं आहे की तुम्ही काय घेतात याची व्हॅल्यू. ठीक आहे, आपण हे डिस्कस केली आणि हेच तुमचं काय आहे, पार्टिशन फंक्शन, व्हायब्रेशनल पार्टिशन फंक्शन आहे. आय थिंक कोणाला कन्फ्युजन नसेल, कन्फ्युजन तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.